नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज खूपच वेगळा विषय आहे. कारण जगाला 2070पर्यंत सगळं प्रदूषण संपवून जगातलं जे कार्बन उत्सर्जन आहे ते वेगळ्या पद्धतीनं साचवायचं आहे. कारण जग वाचवायचं असेल तर 0.5 डिग्री किंवा अगदी 1-2 डिग्री तापमानात वाढ म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची संकटं, अचानक येणारा पाऊस, निसर्गातले असे बदल की ते आपण सहन करण्याच्या पलीकडे गेलेत. आणि मग समुद्रामध्ये त्याचं डिपोजिशन करणं किंवा ज्या झाडातनं आपण कार्बन उत्सर्जन साठवून साठवून ठेवून पृथ्वीवरती उपकार करणं, खरं तर पृथ्वी आपल्यावरती उपकार करते, पण आपण ते विसरून गेलो. सो याच्यात काही व्यवसायाची संधी असू शकते का? शेतकरी त्याच्यामध्ये येऊ शकतात का? आणि महत्त्वाचं काय आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतकं अज्ञान आहे की मला स्वतःला गेल्या 2-3 दिवसात वाचताना असं लक्षात आलं की याची खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृती होणं गरजेचं आहे. मग ते शेतकऱ्यापासून ते धोरणकर्त्यापर्यंत ते कॉर्पोरेट हाऊसेसपर्यंत आणि जगात खूप गोष्टी घडतात. अशा वेळेला श्री कुंदन पाटील, आता मी कोल्हापुरात आहे, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थँक्यू. त्यांचा परिचय मी त्यांच्याकडनं करून घेतो. ते VHPचे जिल्हाध्यक्ष होते ना किती? हां, मी 5 वर्ष VHPचा जिल्हाध्यक्ष होतो. बरं. आता 2 आठवड्यापूर्वीच मी त्या पदावरून पायउतार झालो आणि गेले 10 वर्ष झालं मी या व्यवसाय फॉरेस्ट्रीमध्ये काम करतो आहे. आणि तुमचं शिक्षण, मूळ गाव? माझं शिक्षण IT मध्ये झालं आहे. माझं मूळ गाव बाजारभोगाव, पन्हाळा तालुका, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणचं आहे आणि वनशेती या विषयावरती 10 वर्ष आम्ही काम करतो आहे. त्याच्या अगोदर करार शेती या विषयावरती आम्ही NGOच्या माध्यमातून काम करत होतो आणि यातल्या व्यावसायिक संधी लक्षात घेऊन 2016 पासून आपण वनशेती या विषयावरती काम करतो आहे. आणि त्यांच्या माध्यमातून मला धोरणकर्त्यांनाही सांगायचं की जरा गांभीर्याने ह्या गोष्टीकडे बघा. जगभरातले अनेक लोक ह्या क्लायमेट चेंजबद्दल अत्यंत गांभीर्याने नुसतं बोलत नाहीत, प्रत्यक्ष कृती करत आहेत धोरणात्मक पातळीवरती. तरी देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं अर्बन इन्फ्राचं चांगलं विजन आहे असं दिसतंय. तर त्यांनी ह्या विषयाकडे गांभीर्यानं बघायला हवं. तर आपण सुरुवात करू. मला सांगायला ह्याच्यामध्ये एक लक्षणीय विषय आहे. भारतामध्ये कार्बन इमिशन किती होतं तर 135 कोटी टन दरवर्षी. हां, इतकं कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये भारतात होतं आणि भारताचं उद्दिष्ट या बाबतीमध्ये नेट झिरो होण्याचं 2047 हे ठेवलेलं आहे. तर ज्या पद्धतीने शासनाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या पॉलिसीज आहेत तर मला ते अशक्यप्राय वाटते. कारण फक्त तुम्ही BS6 व्हेकलमध्ये आणलं किंवा तुम्ही इंडस्ट्रीयलमध्ये काही चेंजेस केले, सोलार आणलं तर याच्यामुळे जे होणारं इमिशन आहे ते कमी व्हायला नक्कीच फायदा होईल. पण खरं कार्बन सिक्वेस्ट्रेशन हे ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री या सेगमेंटमध्ये होत आहे. तर त्याच्याकडे 2000 साली पॅरिस ट्रीटी आली, क्योटो प्रोटोकॉल आला. त्यानंतर जगाने ह्याच्यामध्ये फार सक्रिय सहभाग घेतला आणि मोठे बदल घडवून आणले. पण भारतामध्ये 2000 नंतर 2025-26ला ह्याच्याबद्दलची पॉलिसी तयार होते, त्याच्याबद्दलचा जो लागणारा प्लॅटफॉर्म आहे. तर साधारणतः 26 वर्ष आपण जगाच्या पाठीमागे आहोत ह्या गोष्टीमध्ये. तर सरकारनं प्राथमिकता ह्याच्यामध्ये देऊन खरंच ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते मी आव्हान तुमच्या माध्यमातून तुम्ही केलंच आहे. मी सरकारलाही करेन, हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवेन. आपण सुरुवात करू ते सामान्य शेतकरी घटक इथून. तो ह्याच्यात काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि शेवटी शेतकऱ्यांना कॉन्ट्रीब्युशन केलं तर त्याला काहीतरी नफा लागेल. 100%. आता ह्याच्यामध्ये काय आहे समजून घेण्याचा भाग सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की शेती या ह्याच्या घटकामध्ये काय आहे, आपल्याकडे कॅश क्रॉप आहेत, त्यानंतर आपल्याकडे हॉर्टिकल्चर आहे, फ्लॉरिकल्चर आहे, स्पाइसेस आहे आणि वनशेती, असे 5-6 सेगमेंट आहेत. याच्यामध्ये जसं आपण फायनान्शियल पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करतोय तसं शेतीमध्ये सुद्धा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 10 एकर शेती आहे तर त्या 10 एकर शेतीमधला आत्ताच्या उपजीविकेसाठी लागणारा काही भाग आहे तो 60% आपण जर कॅश क्रॉपमध्ये केला, त्यातला 20% भाग आपण फुलशेती किंवा फळशेती याच्यामध्ये केला आणि 20% भाग मसाल्याची शेती आणि वनशेती असा एकत्रित जर केला तर मला वाटते की शेतकरी खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सदन व्हायला मदत होईल. कारण काय आहे की सारखा पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलातून आपल्याला जे काही कॅश क्रॉपमध्ये येणारं उत्पन्न आहे हे सगळं हवामान बदलावरती डिपेंड आहे. मग त्याच्यामध्ये फ्लॉरिकल्चर असू दे किंवा हॉर्टिकल्चर असू दे, हे शेवटी याच्यामध्ये फुलधारणा होते आणि फुलधारणेतूनच मग फळधारणा होते. तर त्यामुळं त्या पिकांवरती वातावरण बदलाचा सगळ्यात मोठा परिणाम होतो. त्यामुळं त्याच्याबरोबर आपल्याला मसाल्याची शेती आणि बरोबर आपल्याला वनशेती याची जोड देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय आहे की आपण झाडं लागली, आता तुम्ही बघू शकताय 2 झाडांमधलं अंतर जे आहे ते 9x10, 10x10 अंतरावरती आहे. तर मध्ये आपल्याला बाकीची पिकं घ्यायला येतात. आता या शेतामध्ये जसं या शेतकऱ्यांनी आपल्या महोगनीच्या उत्पादनाबरोबर चंदनाची शेती केलेली आहे, मध्ये कांद्याचं पीक घेतलं होतं त्यांनी. तर ते असं
पिकांचं आपण सारखं वेगवेगळी पिकं घेऊन त्याच्यामध्ये जशा पद्धतीनं चांगलं काम करू शकू. तुमचं तर मत त्याचा असं फायदा आहे की जे काही तुमचं क्षेत्र आहे त्याची विभागणी करा विभागणी करा, आणि विभागणी करून 4-5 प्रकारचे तुम्ही वेगवेगळी शेती करा. पिकं कारण घ्या. आता तुम्ही मराठवाड्यामधून हो. येताय तर मराठवाड्यामध्ये एखादा शेतकरी 50 एकर आहे, तो 50 एकर कपास करतो. क्लायमेट मध्ये जर फरक झाला बरोबर. कपाचं पूर्णच्या पूर्ण पीक जातं. आणि कुंदन त्यामुळे पाटील सारखी- यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की एकच एक शेती आणि ज्यांच्याकडे आता विदर्भात जमीन धारणा चांगली आहे, मराठवाड्यात काही प्रमाणात बरी आहे, पण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुलनेनं कमी आहे. मग आता कोकणामध्ये काय केलं जातं, आंबानी काजू केला जातोय. मग आंबानी काजू सोडून काय आहे, आता आखाती देशामध्ये युद्ध चालू झालं, हापूस आंब्याची निर्यातीवरती परिणाम झाला. म्हणजे आपण जे एका पिकावरती डिपेंड आहे त्याच्याऐवजी म्हणजे आपण छोट्या कालावधीमध्ये येणारे कॅश क्रॉप आहेत, मध्यम कालावधीमध्ये येणारी फळशेती आहे आणि त्यानंतर येणारा तिसरा टप्पा आहे तो वनशेती आणि मसाल्याची शेती. असं जर केलं तर मला वाटतं शेतकऱ्याला सस्टेन होण्यासाठी लागणारा जो काही निधी आहे, म्हणजे दर वर्षासाठी लागणारा जो खर्च आहे, तो अशा वेगवेगळ्या माध्यमातून येऊ शकतो. आणि 15 वर्षातनं 20 वर्षातनं एखादा मोठा जो खर्च येणार आहे, समजा घर बांधणी आहे, विवाह आहे किंवा अन्य काही कारणास, तर त्याला वनशेतीमधनं त्याला त्याच्यासाठी पैसा उपलब्ध करून मिळेल. सो कुंदन पाटील आपल्याला जे सांगतायत ते आणखी विस्तृतपणे समजून घेत असताना तुमच्या काय लक्षात आलं, मी सुरुवात कुठून केली की कार्बन इमिशन रोखण्यासाठी दुहेरी पद्धतीने, म्हणजे एकतर वसुंधरेचं संवर्धन हा जसा भाग आहे तसंच तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत ना. हे शेवटी परोपकार करत असताना स्वार्थ पण साधता आला पाहिजे. त्याची सुरुवात आपण तुम्ही थोडासा उल्लेख केला आहे, म्हणून आपण कोणाच्या शेतात आहोत त्यांचा तर परिचय करून देईनच. पण इथे नेमकं प्लांटेशन कसं केलं, यातनं कार्बन उत्सर्जन कसं रोखता येतं आणि फायदा काय शेतकऱ्याला? आता या ठिकाणी मोहगुणी या जातीची, आता मोहगुणीमध्ये एकूण 24 जाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये प्रामुख्याने 3 प्रजाती त्याच्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये इंडियन मोहगुणी आहे, ऑस्ट्रेलियन आहे आणि आफ्रिकन मोहगुणी आहे. तर आम्ही या शेतामध्ये आफ्रिकन मोहगुणीची लागवड केलेली आहे. 9x10 अशा अंतरावरती साधारणतः एका एकरमध्ये 500 झाडं जर बांधापासून बांधापर्यंत केली तर 500 झाडं बसतात. आता ही साधारणतः 1.5 वर्ष जुनी लागवड आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की एका झाडामध्ये कार्बन किती साठवतो, आता ह्याच्यातलं जर मॉइश्चर काढलं तर राहिलेलं बायोमास हे सगळं कार्बन आहे. ओके. तर याचं मेजरमेंट 2 प्रकारे होतं. एक जनरल व्हेजिटेशन वरती मोजलं जातं. आता जे काही आपण आता नेटवरती वेगवेगळे व्हिडिओज बघतोय तर त्याच्यामध्ये काय आहे, मला डीबीएस सांगा ना. तर त्याच्यामध्ये सॅटेलाइट इमेजिंग केलं जातं आणि जनरल व्हेजिटेशन वरती साधारणतः हेक्टरी 10 ते 11 क्रेडिट त्याच्यामध्ये मिळतात. पण आपल्या केसमध्ये आपण GIS टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक झाडाचं मोजमाप करून, आता काय होतं की ह्याची झाडाची हाईट जी आहे, म्हणजे ह्याचा जो गर्थ आहे, बुंदा आहे, ह्याचा डायमीटर लागतो आपल्याला DBH, म्हणजे डायमीटर इन ब्रेस्ट हाईट, आणि दुसरी झाडाची उंची किती आहे, याचं मोजमाप केल्यानंतर याच्यामध्ये ऍक्च्युअल किती कार्बन सिक्विस्टेशन झालेलं आहे, साठवणूक झालेली आहे, हे त्याच्यामध्ये लक्षात येतं. आणि मग 1 एकरमध्ये जेवढी झाडं आहेत मग त्याच्यामध्ये सॅम्पल साईज घेतला जातो आणि त्या सॅम्पल साईज वरती पूर्ण एकराचं मूल्यमापन केलं जातं. तर मला महत्वाचं हे सांगायचं आहे शेतकऱ्यांना की जनरल व्हेजिटेशन मध्ये 10 किंवा 11 क्रेडिट मिळतात. तर त्या 10-11 क्रेडिट मध्ये सर्वाइव्ह होणं शक्य नाही. तर त्याच्या उलट पक्षी आम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे त्या प्रोजेक्टमध्ये एकरी साधारणतः 80 पेक्षा जास्त क्रेडिट आपल्याला मिळतात. त्यामुळे साधारणतः 4-5व्या वर्षानंतर शेतकऱ्याला 50,000 रुपये किमान एकरी कार्बन क्रेडिट मधून आपल्याला या प्रोजेक्टमधनं मिळू शकतात. गेले 10 वर्ष काम करत असताना आम्ही 2018 नंतर कार्बन क्रेडिटसाठी प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनसाठी पाठवला आणि त्यामध्ये प्रामुख्याने लक्षात आलं असं की कॅल्क्युलेशन मध्ये फरक आहे. तर मग ह्याची पूर्ण जी लाकडाची डेन्सिटी आहे ती सगळी जस्टिफाय करून आम्ही त्यांना दिली. आणि आता गेल्या वर्षी आम्हाला या प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन झालं. यावर्षी आम्हाला त्याच्यामध्ये साधारणतः 4,500 एकरवरच्या प्रोजेक्टसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 1,10,000 एवढे लक्षणीय क्रेडिट मिळालेत. तुम्ही दुसरा कोणताही प्रोजेक्ट काढून जर बघितला तर त्याच्यामध्ये इतके लक्षणीय क्रेडिट त्याच्यामध्ये मिळालेले. मला थोडंसं आणखी सोप्या भाषेत तुम्ही सांगा, मी जर चुकत नसेल तर, तुमची झाडाची संख्या एकरातली, त्या झाडामध्ये किती कार्बन साठवलं गेलं वातावरणातलं, आणि ती जितकी संख्या अधिक, ह्याचा बुंदा जितका चांगला, उंची जितकी चांगली, त्याच्यावर तुम्हाला कार्बन क्रेडिट आणि अशी कार्बन क्रेडिट देणारी एजन्सी कुठे बसते? आता ह्याच्यामध्ये काय आहे, कार्बन क्रेडिट हा जो पहिली सुरुवात जी झाली ती युनायटेड नेशनचं क्लीन डेव्हलपमेंट फोरम जे आहे, मेकॅनिझम आहे,
त्यांनी याची सुरुवात केली. हं. आणि त्यानंतर साधारणतः 2010-11च्या दरम्यान वेगवेगळ्या व्हॉलंटरीज बॉडीज तयार झाल्या. त्याच्यामध्ये मग वेर्रा आहे, गोल्ड स्टँडर्ड आहे, ICR आहे, GCR आहे, GCC आहे, अशा वेगवेगळ्या बॉडीज त्याच्यामध्ये आल्या आणि त्या व्हॉलंटरीली या सगळ्या ह्याचं प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन करून घेतात. मॉनिटरिंग पण तेच करतात. नाही, मॉनिटरिंगसाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या पूर्ण फील्डचा डेटा सगळा कलेक्ट करावा लागतो. तो डेटा आपल्याला आपल्या कन्सल्टंटच्या माध्यमातून ऑडिटरला द्यावा लागतो आणि मग त्यांनी जे ऑडिटर हे केलेले आहेत, अपॉइंट केलेले आहेत, ते ऑडिटर फिजिकली येतात. प्रत्यक्ष झाडाचा DBH तेवढा आहे का, त्याची उंची तेवढी आहे का, एकरमध्ये झाडाची संख्या जी सांगितलेली आहे तेवढी आहे का, तुमचा पॉलिगॉन म्हणजे जे जिओ लोकेशन आपण दिलेलं आहे त्या जिओ लोकेशनला ती आहे का, या सगळ्या गोष्टीचं पहिल्यांदा मूल्यमापन केलं जातं आणि त्या मूल्यमापनानंतर ते रिपोर्ट देतात आणि मग ती कोणतीही रजिस्ट्री असेल ते तेवढे क्रेडिट आपल्याला इश्यू करतात. ओके, तर ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात हे केलंय त्यांचं पण मत जाणून घेऊया या. आणि मी तुम्हाला हे जरूर सांगणार आहे की याच्यामध्ये किती व्हरायटीजमध्ये तुम्ही करू शकता. स्वागत आहे, तुमचा परिचय. माझं नाव सतीश चिपरे, कुंभोज, तालुका तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. हे काय पण नसती उठाठेव करून ठेवली तुम्ही. नुसती उठाठेव नाहीये. हं, आता साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितली, हं, भविष्यासाठी काहीतरी प्रत्येकाची तरतूद ही पाहिजे आहे. कुठल्याही शेतकऱ्याला हं, त्याचा आता एक सरकारी अधिकारी असेल हं, तर त्याचा फंड येतोय, तर शेतकऱ्याला काही नाही. हं. पण कुंदन पाटील यांच्या सान्निध्यातून हे जे काय मोहगनी वृक्ष लागवड केले 12 वर्षानंतर काय त्याचं आता सध्या हे 1500 रुपये घनफूट आहे. 30 घनफूटपर्यंत एक झाड लाकूड देऊ शकतो. वा. हं. आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं 1,20,00,000 किंवा घनफूट. 1 कोटी त्या टोटल अमाऊंट होत्या. मग सध्या लॉंग टर्म जरी असेल तरी कार्बन क्रेडिट एवढं म्हणजे 4थ्या वर्षीपासून कार्बन क्रेडिट यांचं भेटणार. दुसरी गोष्ट, मला मनरेगातनं एकरी 2.5 लाख रुपये सबसिडी मिळाल्या एक सगळं करायलासाठी. काय एकूण विचार करता प्रत्येक शेतकऱ्याने एक 20% आपली शेती तर का नाही याच्यात गुंतवावी. आता कुठलेही आता गडी माणसं, मिळत लागवड, नाहीत. हं, औषध, हं. या सगळ्या गोष्टीचा विचार करता का नाही कमी खर्चाची आणि लॉंग टर्म जरी असला तरी आता द्राक्षेबाई फेल गेल्यात, कपाशी फेल गेल्या, कशात काही राहिलेलं नाही. साधं जनावर बाळगायचं म्हटलं अवघड होऊन तर बसलंय. देखील प्रत्येक गोष्ट अवघड झाल्या. आता लॉंग टर्म जरी असला तरी इतकी फायदेशीर आहे आणि आपण जगासाठी काहीतरी करू की ऑक्सिजन वाढवायचं एक मोठं कार्य आहे. काय बाकीचे काय करतात, कोण काय करतात पेक्षा आपण एक आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना का नाही कार्बन क्रेडिट 1-2 एकर लावलं तर 1 लाख रुपये वर्षाला एक भेटते. जवळजवळ 12 वर्षानंतर 2-2.5 कोटी रुपये भेटतात. काहीतरी ते जे भविष्यात त्यांच्या मुलासाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी काही नाही काही करून. तुमच्यासारखे किती शेतकरी आहेत की ज्यांनी इतकी मोठी कुंभोजमध्ये 5 शेतकरी आहेत, 5 ते 6. हं. आणि एक आम्ही गट शेती करतो की पाचलला शेती घेऊन एक 100 ते 125 एकर मोहगणीचं प्लांटेशन करू आम्ही इच्छितोय. त्या दरम्यान जर आता प्रत्येकाचे 7 वगैरे काम चालू आहेत काय, आणि येत्या जून महिन्यामध्ये आम्ही त्याचं प्लांटेशन स्वच्छ करून प्लांटेशन करायचं. आणि किती प्रकारची झाडं लावता तुम्ही तिथे? तिथं आम्ही तिथली भौगोलिक स्थिती काय आहे आणि तिथं पहिला जुनी कुठली झाडं आहेत त्याला पण थोडंसं हे देऊन मोहगणी विथ दुसरं कुठलं तर काय तर, पण जे शाश्वत आहे आणि कमी खर्चाचं आणि निसर्गाला अनुसरून असेल याचा विचार करून. उदाहरणार्थ दापोली कृषी विद्यापीठाचे ते फॉरेस्ट्री आहे ते परवा आले होते. तिथली भौगोलिक स्थिती काय आहे आणि आजपर्यंतचा इतिहास काय आहे त्याच्या विरुद्ध जाऊ नका, हा एक आमचा आहे. उदाहरणार्थ बाहेर आता बाजारात आले की अगरवड करा, हे करा, काही नाही, तिथलं वातावरण त्याला शूट होत नाही. मोहगणी एक पीक असं आहे झाडवृक्ष की जे सगळीकडे भारतात येते. लागवडीला खर्च किती आला ह्याला होय एकरी आता कंपनीद्वारे आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. तर सर्वसाधारण कन्सल्टिंग आणि रोपाची रक्कम म्हणून 52,000 रुपये पहिला ॲडव्हान्स एक 10,000 म्हणून घेतात आणि मनरेगातनं तेच रोपाचे पैसे, लागवडीचे पैसे, एकरी 52,000 रुपये खर्च आला. एकरी 52,000 रुपये. ठीक. आणि खतं पुन्हा त्याला काय दिली? ते स्टेप बाय स्टेप आता शुभम आहे तो येऊन बाबा याची कन्सल्टिंग करणे आणि याला काय लागते, कुंदन पाटलाची कंपनी तुम्हाला मार्गदर्शन हो करते. मार्गदर्शन करते ठीक आणि आहे. वेळच्या वेळी येऊन
अगदी चांगल्या पद्धतीनं करतात. ठीक आहे. याबद्दल आमची मी जाणीवपूर्वक एक शेतकरी घेतला, कारण तुम्हाला विश्वास वाटला पाहिजे ना, की हा नवीन बदल आहे, नवीन इतक्या सहज आपण स्वीकारतो. एक तर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 99 22 83 19 33. ठीक आहे, थँक्यू. मला आणखी काही प्रश्न कुंदन पाटील यांना विचारायचे आहेत. मूळ त्यांनी प्रश्न जो सांगितला की आहे ह्या क्लायमेटला अनुसरून तुम्ही झाडं लावा, बरोबर. तो अशी कोणती महाराष्ट्रातली झाडं आहेत? एक, आणि ही काळं रान आहे, ब्लॅक कॉटन सॉईल आहे, याचं युटिलायझेशन करण्याच्या बांधावर काही करू शकतो का? कुठल्या प्रकारचं रान लागेल? आमच्याकडे अनेक शेतकरी आहेत ज्यांची 15 एकर 20 एकर शेती आहे. त्यांनी बांधावरती सुद्धा अशा पद्धतीने 500 झाडांचे आमचं कंपनी म्हणून जे काही उद्दिष्ट आहे ते काय आहे की 1 एकर म्हणजे 500 झाडं, म्हणजे आम्हाला त्याचं मॉनिटरिंग करून कार्बन क्रेडिटला डेटा देण्यासाठी योग्य पद्धतीनं काम करता येतं. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये मी साहेबांनी जी काही माहिती सांगितली त्याच्यामध्ये थोडंसं दुरुस्त करतो की भारताची जी लाकडाची मागणी आहे वर्षाची ती साधारणतः 153 मिलियन मीटर क्यूब आहे. त्याची बाजार मूल्य जे आहे ते साधारणतः 2,10,000 कोटी रुपये होते आणि यातला 90% लाकूड आपण आयात करतोय. भारतामध्ये लाकूड उत्पादनाला तितक्या फारसं महत्व दिलं गेलं नाही. गेल्या 2 वर्षापासून माननीय केंद्रीय अर्थमंत्री यांनी ॲग्रोफॉरेस्ट्री बद्दल बजेट त्यांच्या ज्या ह्याच्यामध्ये संसदेमध्ये त्याबाबत त्यांनी बोललेले आहेत, पण तशी फारशी काही पॉलिसी अजून ग्राउंडवरती आलेली दिसत नाही. कारण ज्यावेळी केंद्र सरकार एखादी पॉलिसी आणतं ती तळापर्यंत यायला त्याला अनेक वर्ष 4-5 वर्षाचा कालावधी जातो. पण गेल्या 10 वर्षापासून आम्ही बघतोय की शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे. आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला काम करत असताना 3 वर्ष लागले पहिला करार आम्हाला मिळवायला. नाही, पण इथे 1 मिनिट थांबवतो. हे बांबू शेतीबद्दल अलीकडे खूप बोललं जातं. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की पिकाची रूट सिस्टम समजून घेणं गरजेचं आहे. जर त्याला लागणारी पाण्याची गरज समजून घेण्याचं, आता भारतामध्ये 7 टाईप ऑफ सॉइल्स बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये रेड मातीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर यातल्या कुठल्या मातीमध्ये पाणी जमिनीमध्ये किती आहे आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या वृक्षाची लागवड करायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं समजून घेणं गरजेचं. बांबूचा वापर कशासाठी प्रामुख्याने केला जातो तर त्याचं फॅब्रिक बनवण्यासाठी, त्यानंतर त्याचं फर्निचर बनवण्यासाठी आणि इथेनॉल निर्मितीसाठी. तर बांबू हा त्याच्यासाठी लागतो प्रामुख्याने हिरवा. आणि त्यानंतरचा जर पिकलेला बांबू म्हणजे ज्याला वाळलेला बांबू आपण म्हणतो तो बेसिकली कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा पॅलेटसाठी वापरला जातो. तर आपण कोणत्या वापरासाठी बांबू लावत आहे आणि त्यामध्ये कोणती प्रजाती लावत आहे हे समजून घेऊन आपल्याला त्या ठिकाणी लागवड करण्याचं. तुमचं म्हणणं असं आहे की सरसगट सगळ्यांनी बांबू लागवड करू नये. हा, ते त्यांनी आपल्याकडे पाण्याची उपलब्धता, जमिनीची पारणा स्वरूप आणि जमिनीची पाणी धारणा करण्याची जी क्षमता आहे त्याच्यावरती. कारण बांबूची मूळ साधारणतः 1.5 फुटाची आहेत, त्याला पाणी जास्त लागतंय. आणि जर त्या जमिनीमध्ये जर मुळताच पाण्याची हे जर तेवढी नसेल किंवा जमिनीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता जर तेवढी नसेल तर बांबू हा मला वाटतं त्यासाठीच योग्य पीक नाहीये. ओके, सो हे सांगत असताना तुम्ही ज्याची सुरुवात केली होती की आपल्याकडे लाकडाची खूप गरज आहे. आता टीक म्हणजे मार्केटमध्ये लंबरला एक दुसरा समानार्थी शब्द आहे. तर साधारणतः भारतामध्ये 90% लाकूड हे परदेशातून आयात केलं जातं. प्रामुख्याने आफ्रिकन देशांमधून याच्यामध्ये आयात मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर त्याचा व्हॉल्यूम किती आहे, क्वांटम किती आहे तर 153 मिलियन मीटर क्यूब म्हणजे साधारणतः 2,10,000 कोटी रुपये लाकूड दरवर्षी भारतामध्ये 2,10,000 कोटी म्हणजे इडेबल ऑइल नंतर जे प्रोड्यूस केलं जातं याच्यामध्ये 2 नंबरला टिंबर आहे, लाकूड आहे. खाद्य तेलानंतर आपण सगळ्यात जास्त पैसे आपले विदेशी चलनाचे पैसे लाकडावर खर्च करतो. कमालच आहे. मग आपल्याकडे हे साग आणि हे सगळे जे जंगलातले आहेत, आपल्याकडे साग, रबर, फणस अशा काही ठराविकच जाती आहेत ज्याचं लाकूड आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि ते किती उत्पादन होते तर साधारणतः 10% फक्त लाकूड उत्पादन होत आहे. आणि या 10% सुद्धा कारण काय आहे तर साग साधारणतः 35 ते 40 वर्ष लागतात. म्हणजे अगदी तुम्ही टिश्यू कल्चर जरी वापरला तरी तो 30 वर्षाच्या आतमध्ये येत नाही. दुसरी गोष्ट, रबर जे आहे ते त्याचं रबराचं उत्पादन होतं त्यामुळे 40 वर्षाच्या आतमध्ये त्याला तोडण्याची परवानगी नाही. फणसाचं फळाचं उत्पादन होतं त्यामुळे त्याला 40 वर्षाच्या आतमध्ये तोडता येत नाही. आंबा सेम. आता परत क्रांती झाली आहे की ज्याच्यामध्ये डॉर्फ व्हरायटी येतात, त्याच्यामध्ये लाकडाचं उत्पादन होण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यामध्ये फक्त फ्रूट जास्त डॉर्फ म्हणजे गंधाट ते छोटं करायचं, जास्त अधिकची फळधारणा करायची. तो अशा पद्धतीने. पण मग आता आपण ज्या कार्बन साठवणुकीबद्दल बोलतोय तर कार्बन साठवणूक आणि लाकडाची गरज ह्याचं कॉम्बिनेशन करता येऊ शकतं का? 100% करता येऊ शकतं. त्याचं एक उत्तम उदाहरण आम्ही प्रस्तुत केलेलं आहे की आम्ही महोगनीच्या ह्याच्यामध्ये, आता महोगनीमध्ये ज्या मी मागाशी सांगितल्या 3 प्रमुख जाती आहेत
तर त्यातली आफ्रिकन महोगनीच आपण सिलेक्ट केलेली आहे. त्याचं रिझन असं आहे की त्याचं सिंगल रूट डीप रूट जातं, सोटमूळ पद्धतीचं मूळ असल्यामुळे आता तुम्ही बघू शकता मध्ये अंतर मशागत करत असताना, नांगरट करत असताना कोणत्याही पद्धतीची शेतकऱ्याला अडचण येत नाही. बरं, याची छाटणी केल्यामुळे काय होतं की ह्याची सावली कमी राहते, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक करू शकता, तुम्ही मल्टीक्रॉप घेऊ शकता. आता या झाडावरती आता काळी मिरीचा जर वेल चढवला, याच्यावरती एका झाडावरती आपण 2 वेल चढवू शकतो. आता हे पण एक एक्साइटिंग फॅक्ट आहे, जबरदस्त आहे. म्हणजे एकाच झाडावरती 40,000 मेट्रिक टन काळी मिरी भारत आयात करतोय. म्हणजे मसाल्यांची शेती करणारा देश आज काळी मिरी सारखा एक मसाल्याचं पीक 40,000 हे सगळं तुझं आहे, तुझं पाशी झालंय आपलं सगळं. पण तुमचं असं म्हणणं की ह्याच्यावरती काळी मिरीचा वेल पण सोडवता येऊ शकतो, लाकूड पण त्यापासून मिळेल आणि कार्बन साठवणूक पण. पण मग आता जो मूळ प्रश्न मी त्यांनी सांगितला की आपली कोणती अशी झाडं आहेत की ज्या झाडांचा आपण असाच दुहेरी तिहेरी वापर करून घेऊ शकतो? फणस करू शकतो, जांभूळ करू शकतो. फणस आणि जांभूळ. हा, फक्त फणस हा फळासाठी तुम्ही लागवड करण्यापेक्षा जर तुम्ही महोगनीसारखी जर त्याची छाटणी केली आणि त्याचा जर खोड असं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वाढवलं तर त्याच्या फळाच्या उत्पन्नापेक्षा काळी मिरीचं त्याच्यावरती चांगलं उत्पन्न होऊ शकतं. जे तांत्रिक विषयातले अभ्यासक आहेत आणि ज्यांना लगेच गुगल आणि चॅट GPT वरून सगळ्या प्रश्नांची उत्तर घ्यायची असतात, तर त्यांच्यासाठी मी हा स्पेसिफिक त्यांना प्रश्न विचारणार आहे. आपण एक काम करूया, तुम्ही जे म्हणालात की कर्ब, ह्याची जाडी, ह्याची उंची, ह्याची जी गणिती आहे ते पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगितली पाहिजे. आपण हे म्हणून नाही, प्रत्येक झाडाबद्दलचं एकच गणित त्यांना मांडू की मातीपासून काय होतं की ज्यात कार्बन साठवणूक होते. आता काय आहे, याची पानं जी पडतात, आता इंडियन साग आहे, जो भारतीय साग आहे, त्याची पानं लवकर कुजत नाहीत. याची पानं खाली पडली की ती पानं पटकन कुजतात. साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही पानं याची कुजून पूर्णपणे डिकम्पोस्ट होतात, त्यामुळे जमिनीतली कर्ब क्षमता वाढते. दुसरी गोष्ट, याचं सोटमूळ आहे, जेवढं झाड वरती वाढणार आहे त्याच्या साधारणतः 35 ते 40% मुलाची मूळ जे आहे ते खोल जातं. त्यामुळे जमिनीवरती जे पाणी पडलेलं आहे, मुळं काय करतात तर वरती पडलेल्या पाण्याला जमिनीच्या आतपर्यंत घेऊन जायला मदत करतात, त्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल पण वाढते ह्याची. दुसरी गोष्ट, कार्बन सिक्विस्टेशन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे कंपॅरेटिव्हली इतर झाडापेक्षा महोगनी आणि फणसामध्ये कार्बन सिक्विस्टेशन जास्त होतं, कारण याची साठवणूक जास्त होते. याची डेन्सिटी जी लाकडाची आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त होतं. ओके. आता प्रश्न आहे की तुम्ही हे सगळं सांगितलं, एक मॉनिटरिंग करणारी बॉडी आहे, एक टेस्टिंग करणारी बॉडी आहे, तर ती टेस्टिंग करणारी बॉडी तुमच्यासारख्या मंडळीकडे येते, त्यावेळेला तुमची नेमकी भूमिका काय असते? टेस्टिंग काय करतात ते इथे? आता काय होतं, आपण जे काही झाडांचे मोजमाप केलेलं आहे, उंची मोजलेली आहे, त्याचा DBH मोजलेला आहे, आधी आपण मोजावा लागतो, तो त्याचा रिपोर्ट त्यांना द्यावा लागतो. मग ते त्याच्यामध्ये येतात आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बरोबर बोलतात, त्यांनी लागवड कशी केली, त्यांना त्याच्यामधून काय फायदा झाला काय, त्यानंतर याच्यामध्ये ही किती वर्षाची झाड आहेत, ह्याची ओनरशिप कोण आहे, त्यांची आयडेंटिटी चेक करणं, त्यानंतर जो डेटा दिलेला आहे तो क्रॉस चेक करणं की खरंच झाडाची उंची तेवढी आहे का, DBH तेवढा आहे का, हे सगळं चेक करतात. आणि त्याचा मग जो काही कन्क्लूड अनालिसिस असेल तो एका रिपोर्टच्या माध्यमातून त्या रजिस्ट्रीला देतात. आणि मग रजिस्ट्री त्याच्यामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर ते आपल्याला विचारतं, क्रॉस चेक करतं, आणि मग फायनली त्याचे जे काही क्रेडिट व्हॉल्यूम जे काही त्यांनी हे केलेलं आहे तो इश्युअन्स आपल्याला देतो. तुम्ही काय भूमिका बजावता? आम्ही शेतकऱ्यांना टेक्निकल, लीगल, मार्केटिंग आणि कार्बन क्रेडिटशी संबंधित लागणारे सगळे कागदपत्र करणं, कारण हा ग्रुप प्रोजेक्ट आहे. एकटा शेतकरी गेल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे, रजिस्ट्रेशन फी आहे, त्यानंतर कन्सल्टंटची प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फी आहे, ऑडिटरची ऑडिट फी आहे, आणि नंतर विक्री. हा सगळा जो काही विषय आहे हा एकटा शेतकरी करणं तसं शक्य नाही आहे. कारण मी गेले 10 वर्ष केल्यानंतर मला 9व्या वर्षी याच्यामध्ये प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये खऱ्या अर्थानं यश मिळालं. याच्यामध्ये आता भारतामध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत किंवा नवीन काही कन्सल्टंट आता मार्केटमध्ये आलेत की जे लोकांना सांगतायत. आता जसं मगाशी तुम्ही प्रश्न विचारला बांबूमध्ये काय होऊ शकतं, तर बांबूमध्ये 40 वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये 0.45 क्रेडिट मिळतात फक्त. आणि आता त्या 0.45 क्रेडिटला तुम्ही विकून त्या इश्युअन्स फी म्हणजे साधारणतः 20 सेंट एक रजिस्ट्री एका क्रेडिटला इश्युअन्स फी घेते. आता ती फी गेल्यानंतर त्याच्या हातात काय राहिले? काहीच नाही ऑलमोस्ट. मग हा प्रकार आहे की जे समाजामध्ये कार्बन क्रेडिट बद्दलचा जो काही बाऊ चाललेला आहे तर त्याच्यामध्ये नवीन येणाऱ्या तरुणांनी किंवा प्रोजेक्ट डेव्हलपरनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की फॅक्च्युअल त्याचा एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन काय होणार आहे, त्याच्यातून शेतकऱ्याला काय मिळणार. कारण काय आहे, अंतिमता काय आहे, शेतकरी ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं गुंतवणूक आणि मेहनत करतोय
आमच्यासारख्या कंपनीचं काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करणं, त्याच्यासाठी लागणारा काय खर्च असेल तो मॅनेज करणं. पण प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा जीव पणाला लागलेला आहे, त्याची शेती याच्यामध्ये गुंतलेली आहे, त्यांनी पैसा खर्च केलेला आहे, तो 10-12 वर्ष 15 वर्ष ह्याच्यामध्ये स्वतः मेहनत करतोय. तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं याच्यामध्ये उत्पन्न मिळणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण काय केलेलं आहे, जे काही त्याचं विक्री होईल त्याच्यामधला 85% वाटा हा शेतकऱ्याचा आहे आणि त्याबाबतचा करार अगोदर आपण शेतकऱ्याबरोबर केलेला आहे. याच्यामध्ये फक्त 15% शेअरिंग आपण घेतो, जे काय मिळते. आणि हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे कंपनीला क्रेडिट किती मिळाले, कुणासाठी मिळाले, कुठल्या वर्षीसाठी मिळाले आणि कुणाला विकले, हे सगळं कोणी बघू शकतो. आता तुमच्या कंपनीचं नाव, तुमचा संपर्क नंबर सांगा बरं. माझ्या कंपनीचं नाव आहे क्रॉप सिटी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड. माझं नाव कुंदन सुरेश पाटील. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 93 25 79 45 97. राईट. सो कुंदन पाटील यांचं विश्व हिंदू परिषदेचं काम, जे कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मंडळींना माहिती असेल, संघवर्तुळात वावरणाऱ्या मंडळींना माहिती असेल, ते बाजूला ठेवा. त्याचा आणि ह्या कार्बन साठवणुकीचा काहीही संबंध नाही. ते व्यावसायिक पद्धतीने याच्याकडे बघतायत. आणि मलाही तुम्हाला एक नवीन विषय, जो कार्बन, कालच मी एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये कार्बन साठवणूक आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना कसा फायदा होतो त्याचा भला मोठा टेबल बघितला, त्याचं आर्थिक विश्लेषण केलं, मी तो लेख वाचला. यांच्याकडे यायच्या आधी माझी जशी पद्धती असते त्याप्रमाणे ते सगळं कॅल्क्युलेशन लक्षात घेतलं. मला असं लक्षात आलं की युरोपियन राष्ट्र याच्यामध्ये खूप पुढं आहेत. आपण खूप बोलतोय, पण बोलून काहीही कृती प्रत्यक्षात करत नाही आहोत. ती कृती करण्याची वेळ खरं तर येऊन ठेपलेली आहे, कारण कोल्हापुरात पूर येतोय, मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये. भारताचं कार्बन क्रेडिटचं मार्केट जे काही नीती आयोगाने अनालिसिस करून सांगितलं, डिफाईन केलं, तर साधारणतः $50 बिलियन कार्बन, $50 बिलियन कार्बन. म्हणजे आता $1 इज इक्वल टू आता 92-93 रुपये. 100च धरा ना. पण 100 धरा म्हणजे बघा, $92 बिलियन मल्टिपल बाय 100, $50 बिलियन. $50 बिलियन. सो इतकं व्हास्ट आहे ते. पण मला एक सांगा पडेल की मग इतका आपल्याकडे कशाचीच कसलीच माहिती नसणं असं का झालंय? मी ज्यावेळी सुरुवातीला या प्रोजेक्टवरती काम करायला चालू केलं त्यावेळी युट्यूबवरती किंवा याच्यावरती व्हिडिओ मिळत नव्हते, कोण कन्सल्टंट आहे हे सुद्धा कळत नव्हतं. इव्हन दो ज्या कन्सल्टंट बरोबर आम्ही प्रोजेक्ट चालू केला त्यांनी पण आम्हाला जनरल व्हेजिटेशन ह्या बेसिसवरती 10 ते 11 क्रेडिट पर्यंत कॅल्क्युलेशन आणून दिलं होतं. आम्ही ह्याचे सगळे अनालिसिस करून डेन्सिटी सगळ्या मेजरमेंट प्रूव्ह करून मग त्यानंतर मग आम्हाला 80 पेक्षा जास्त क्रेडिट ॲव्हरेज, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये क्रेडिट कमी मिळतात कारण त्याची वाढ कमी असते. जसं जसं त्याची वाढ होत जाईल तसं तसं त्याची क्रेडिटची क्वांटिटी वाढत जाते. तर साधारणतः 15 वर्षाच्या टेन्युअरमध्ये 80 क्रेडिट मिळतात आपल्याला. आणि आता तुम्ही गुगल केला तर तुम्हाला कळेल की कार्बन क्रेडिटचा भाव $20 आहे, $25 आहे, $50 आहे. तेही ऑथोराइज फिगर्स नाहीत. ऍक्च्युअल ज्यावेळी ग्राउंडवरती आपण जातो, तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये किती ट्रान्सपरन्सी आहे, त्या बेसिसवरती त्या क्रेडिटची किंमत ठरते. नाहीतर कोणी बघेल आणि म्हणेल की बाबा $25 एक कार्बन क्रेडिट जात आहे, मला 25 क्रेडिट 50 क्रेडिट मिळाले आणि मी प्रोजेक्ट तयार करतो आणि विकायला जातो. तर इतकं सहज आणि सोपं नाही. आणि मला प्रामुख्यानं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून गेले 7-8 वर्ष आमच्या बरोबर कायम उभे राहिले. कारण आमची तशी प्रामुख्यानं कमिटमेंट होती की 5व्या वर्षी कार्बन क्रेडिटचे पैसे मिळायला सुरुवात होईल. पण आम्हाला पहिल्यांदा काही रिजेक्शन फेस करावं लागलं आणि त्यामुळे आम्हाला साधारणतः 1.5-2 वर्षाचा त्याच्यामध्ये डिले झाला. पण आम्हाला आनंदी आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचे खरंच मनापासून आभारी आहे की त्यांनी आमच्यावरती इतका काळ विश्वास ठेवला आणि फायनली आपल्याला ते क्रेडिट मिळाले. आजच माझी आपला या इंटरव्ह्यू नंतर एका कार्बन क्रेडिट खरेदी करणाऱ्या कंपनी बरोबर मीटिंग आहे की त्यांना ते क्रेडिट आपले. मला ना पाटलांचा हा प्रामाणिकपणा आवडला की जे काही घडलं ते त्यांनी तुमच्यासमोर सरळ सरळ मांडलं. आता काही प्रश्न पुन्हा मी त्यांना पुनरुक्ती म्हणून विचारणार आहे, कारण मला माहिती आहे तुमच्या मनात बऱ्याच गोष्टीचे प्रश्न अजूनही आहेत. कार्बन क्रेडिट म्हणजे जे काही प्रदूषण आहे, कार्बन जे आहे त्याची कुठेतरी साठवणूक करणं, बरोबर ना? बरोबर ना? काय त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे. एक तर कार्बन उत्सर्जन कमी करणे, ज्या इंडस्ट्रीज आहेत, जसं आपल्याला माहिती आहे व्हेकल BS6. हो बरोबर. तर सो हे दोन आहे, एक तर उत्सर्जन कमी करणं किंवा साठवणूक करणं. बरोबर. आता शेतकरी जो आहे तो त्याच्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. बरोबर बरोबर. हां. तिसरी गोष्ट, तो वेगळ्या पद्धतीच्या व्हरायटी ज्या आहेत त्याची लागवड करून त्याद्वारे दुहेरी उत्पन्न घेऊ शकतो. तर आंतरराष्ट्रीय कंपनी तुम्हाला कार्बन क्रेडिट देईल, ज्याची तुमच्या माध्यमातून वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना तुम्ही ते कार्बन क्रेडिट विकाल. कारण त्या कंपन्यांना ते जे काही उत्सर्जन करतात त्याच्या बदल्यात हे कुठून तरी विकत, हे TDR सारखं आहे थोडक्यात. हे बरोबर? बरोबर. ह्याच्यासाठी गरजेचं नाही की तुमची ब्लॅक कॉटनच सॉईल असली पाहिजे कोणत्याही पद्धतीच्या. राईट.
तुम्ही शेतात लागवड करणं उत्तम आहे, पण तुम्ही बांधावरती पण लागवड करू शकता. लागवड करू शकतो. बरोबर ना? फक्त आमची अट एकच आहे की करार करत असताना आम्हाला लागणारा जो काही खर्च आहे त्याच्या मॉनिटरिंग आणि त्याच्या गोष्टीसाठी तर आम्ही 500 झाडांचा आग्रह करतो. म्हणजे आम्हाला 1 एकरचा तुमच्याकडून करार मिळाला, तुम्ही भले बांधावरती लावा किंवा सरळ शेतीमध्ये लावा, फक्त आम्हाला मॉनिटरिंगसाठी आमचा खर्च सगळा रिकव्हर करायचा असतो, तर 1 एकरचा आमचा त्याच्यामध्ये आग्रह राहील. आणि कुणीही शेतकरी याच्यामध्ये कोणी सहभागी होऊ शेतकरी करू शकतो. तुम्ही त्याला कन्सल्टन्सी द्याल, तुमच्यासारखे काही लोक अजून त्याच्यामध्ये आहेत. बरोबर? हो. ओके. आता काही नकारात्मक प्रश्नांची उत्तरं घेऊ. मुळात साखर कारखानदारांच्या बद्दल मी या संदर्भात विचारलं, तर ते खूप नकारात्मक होते ह्या गोष्टीसाठी. कुठे नेमकं चुकलंय? अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून काय चुकत गेलं तिथे? आता काय आहे, साखर कारखान्यांना सुद्धा कार्बन क्रेडिट कसं मिळू शकत होतं, तर त्यांच्याकडे कोजन प्रोजेक्टवरती त्यांना क्रेडिट मिळणं अपेक्षित होतं, कारण ते कोळशाच्या कम्पॅरेटिव्हली कमी इमिशन त्याच्यामध्ये होतं. पण फायनली काय होतं की ज्यावेळी ऊस ज्यावेळी वाढतो त्यावेळी त्याच्यामध्ये सुद्धा कार्बनची साठवणूक होते, आणि त्याचं ज्यावेळी साखरेत रूपांतर करत असताना जे बगॅस निघतं ते कोजनला वापरलं जातं फ्युलच्या ह्याच्यामध्ये, तर ते पुन्हा कार्बन उत्सर्जन केलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये तितकं कार्बन सिक्वेस्टेशन होत नाही आहे. त्यामुळे त्यामध्ये झालेले जे काही प्रोजेक्ट करायला प्रयत्न केला तर ते कमर्शियली व्हायबल झाले नाहीत, त्यामुळे ते फेल गेले. आणि अशीच परिस्थिती सोलारमध्ये पण आहे, कारण सोलारमध्ये तुम्ही जे सोलारचे वेगळे प्लॅन्ट करता, ऑब्व्हियसली तुम्ही ऊर्जेचा दुसरा स्रोत उपलब्ध करून देत असता, पण त्याच्यासाठीचं जे कार्बन क्रेडिटचं प्रमाण आहे ते बरंचसं कमी आहे तुलनेनं हे आहेत त्याच्या तुलनेत. काय आहे, सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारणतः 2011-12, 14 पर्यंतच्या काळामध्ये सोलरच्या क्रेडिटला चांगला भाव मिळाला, पण अलीकडच्या काळामध्ये त्या क्रेडिटची मागणी कम्पॅरेटिव्हली फॉरेस्ट्री ARR क्रेडिटच्या कम्पॅरेटिव्हली फार कमी आहे. त्यामुळे त्याची क्रेडिटची किंमत आणि तो प्रोजेक्ट व्हायबिलिटी तशी आता फारशी जुळत नाही आहे. भविष्यात मे बी त्याला क्रेडिटची मागणी अजून वाढू शकते, पण सध्या क्रेडिटची त्या मागणी कमी असल्यामुळे त्याची किंमत पण कमी तुमचे जे ग्राहक आहेत, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, काही 4-5 नावं सांगता येतील की जे क्वांटमली कार्बन क्रेडिट विकत घेतात? आता मायक्रोसॉफ्ट आहे जे साधारणतः 55 लाख क्रेडिट वर्षाला विकत घेतं. अमेझॉन सारखी कंपनी आहे जे साधारणतः 40 ते 45 लाख क्रेडिट वर्षाला विकत घेतात. अशा साधारणतः 400 पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्या मिलियन्समध्ये म्हणजे लाखात क्रेडिट विकत घेतात. मग बाकी छोट्या मोठ्या कंपन्या आहेत जे 10 क्रेडिट, 20 क्रेडिट, 50 क्रेडिट, 1 क्रेडिट घेणारे सुद्धा कंपनी आहे. आणि भारतात पण घेतात? हो, भारतामध्ये घेतात. कोण घेतं भारतात? भारतामधले टाटा आहे, रिलायन्स आहे, म्हणजे जे काही इव्हन ज्याच्याकडे ESG ज्याला लागू आहे, म्हणजे व्हॉट इज ESG? ज्याच्यामध्ये इमिशन होत आहे, ओके, ज्याच्यात प्रदूषण होत आहे अशा प्रत्येक कंपनीला ते लागू आहे. ओके. मला शेवटचा प्रश्न त्यांना विचारायचा आहे आणि पुन्हा मला राज्य सरकारला ते सांगायचं आहे की तुम्ही इतक्या गंभीर विषयाकडे तितक्याच गांभीर्यानं